एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर टीकास्त्र डागलं, तर भाजपचे आमदार आणि गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मंगेश चव्हाणांना देखील एकनाथ खडसे यांनी आव्हान दिलेलं आहे। पाहूयात। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परसंबंध होते, त्या महिला रात्र रात्र यांच्याकडे येऊन राहायच्या। समाजासमोर दाखवा मी राजकारणातून निवृत्त होईल। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमधला वाद थांबण्याचं नावच घेत नाहीये। एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर हल्लाबोल केलाय। तसंच संपत्तीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना चॅलेंज देखील दिलंय। एवढंच नव्हे तर महिलांबाबत गिरीश महाजनांचं नाव वारंवार पुढे का येतं असा सवाल देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय। गिरीश महाजनचा काहीच उद्योग नाही, काही नोकरी आहे, व्यवसाय आहे, काही नाही आहे। माझा काही उद्योग नाही आहे, माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाहीये, तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा। गिरीश महाजनावर एक शब्द मी बोलणार नाही। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्या समोर मूळ प्रश्न आहे। गिरीश महाजन माझं काम कार्यकर्ते म्हणतात गिरीश महाजनांचं नाव घेतात, मी घेतच नाही बाबा। पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा, असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे। हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे। मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? भाजप आमदार मंगेश चव्हाणांना देखील एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं। मंगेश चव्हाण यांनी देखील एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले होते। खडसेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता। तर मंगेश चव्हाणांकडे एखादा पुरावा असल्यास समोर आणावा, आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं आव्हान खडसेंनी मंगेश चव्हाणांना दिलंय। यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत। मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, जसं तुम्ही लोढांचं सांगतायत की लोढांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करतायत, तुमच्या विरोधात देखील मला अशाच लोकांनी येऊन सांगितलं आहे अगदी की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परसंबंध होते, त्या महिला रात्र रात्र यांच्याकडे येऊन राहायच्या, सकाळी सोडायला लोक जायचे, तो बघणारा व्यक्ती असं मला सांगत होता। आता जर मी असे आरोप तुमच्यावर केलेत की एकनाथ खडसे साहेब तुमचे देखील असे अनेक महिलांशी संबंध होते, तर तुम्हाला काय वाटेल? मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय मारता? समाजासमोर दाखवा मी राजकारणातून निवृत्त होईल। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमधला आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे। दरम्यान आता महाजनांच्या संपत्तीवरून खडसे यांनी चॅलेंज दिलंय, त्यामुळे एकनाथ खडसेंचं चॅलेंज गिरीश महाजन स्वीकारणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव।